भरभरून देणारा निसर्ग जेव्हा सगळंच हिरावून घेतो तेव्हा विदारक दृश्य कशी असतात ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। 2 दिवसांपूर्वी निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगार श्रीवर्धन भागात धडकलं आणि रायगड जिल्ह्याचं होत्याचं नव्हतं झालं। कालपर्यंत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या याच कोकणातल्या जिल्ह्याचं निसर्ग चक्रीवादळानं प्रचंड मोठं नुकसान केलं। आणि आता आपण रायगड जिल्ह्यातल्या सायगाव, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, मावळा आणि जीवना या सगळ्या बीच परिसरातील गावांचं निसर्ग चक्रीवादळानंतरचं विदारक दृश्य पाहतोय। वारा आणि पावसाच्या वेगवान माऱ्यानं या गावातील अनेक घरांचं नुकसान झालंय। घरांचे पत्रे उडालेत, दारं खिडक्या मोडकळीस आले। अगदी आयुष्यभर कमावलेला पैन लावून उभारलेले अनेकांचे संसार आज या निसर्ग चक्रीवादळामुळे घोड्यावर पडले। निसर्गाचा वरद हस्त लाभलेलं कोकण असं आपण कोकणचा उल्लेख वारंवार करतो, पण आज त्याच कोकणाची दुर्दशा निसर्ग या चक्रीवादळानं केली आहे आणि त्याची अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक दृश्य सध्या आपण आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर बघतोय। एखादं वादळ यावं आणि क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं असं आपण अनेकदा म्हणतो, पण त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय कोकणवासियांनी या वादळाच्या निमित्तानं घेतलाय। अनेक घरांचे पत्रे उडाले, दारं खिडक्या मोडकळीस आल्या। घरात साठवलेलं अन्नधान्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे। त्यामुळे एकीकडे घरावरचा छप्परही गेलं आणि भूक भागवण्यासाठी साठवलेलं जे अन्न होतं त्याचीही नासाडी झाली आहे। त्यामुळे अशी दुहेरी समस्या आता कोकणवासियांसमोर उभी ठाकली आहे। पण कोकणावर कितीही संकट आली तरी सुद्धा कोकण पुन्हा एकदा नव्याने सजतं, पुन्हा एकदा नव्याने उभं राहतं। सध्या कोकणाला आपल्या मदतीच्या हाताची आवश्यकता आहे, मदतीचा हात हवाय। मनोधैर्य वाढवण्यासाठी आपले 2 शब्द हवेत की आम्ही तुमच्या सोबत आहोत। तेच धैर्य, तोच मदतीचा हात महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून कोकणापर्यंत यावा असं एबीपी माझाचं सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना आवाहन आहे। एबीपी माझाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत कोकणामधली। चक्रीवादळानंतर कोकणाची जी दुर्दशा झाली आहे, जी अवस्था झाली आहे, जे चित्र कोकणामध्ये दिसतंय, ती सगळी परिस्थिती आम्ही एबीपी माझाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी राहुल तपासे सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, त्यामुळे सायगाव, मावळा बीच या सगळ्या परिसरातली ही भयावह दृश्य आपण पाहतोय। एखादा पत्त्याचा बंगला ज्याप्रमाणे एका फुंकरीनिशी कोलमडून पडावा, कोसळून पडावा, अशा पद्धतीनं या एका चक्रीवादळानं अनेकांची घरं उद्ध्वस्त केली आहेत, संसार उद्ध्वस्त केलेत, जगणं मुश्किल केलं। हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन या 2 भागांमध्ये सुद्धा निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड मोठं नुकसान झालंय। कोकणाचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे तिथल्या बागा, तिथल्या वाड्या मोठमोठ्या, नारळी, पोफळी आणि सुपारीची झाडं। पण हे जे सौंदर्य आहे, हा जो कोकणाचा हिरवा खजिना आहे, कोकणचा हिरवा खजिना आहे, तो सगळाच या निसर्ग चक्रीवादळानं अक्षरशः उद्ध्वस्त केलाय, पायदळीत उडवलेला आहे। आणि त्यामुळे कोकणाची ही अतिशय भीषण अवस्था सध्या आपण पाहतो। कोकणचा मुख्य व्यवसाय हा या फळबागांवरच अवलंबून असतो, पण आता या फळबागा उद्ध्वस्त झाल्यात, घर उद्ध्वस्त झालंय, अन्नधान्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे। त्यामुळे आता रोजगार कसा उभा करायचा,
निवारा कसा शोधायचा आणि पोट कसं भरायचं, हे 3 मोठे भीषण प्रश्न सध्या या कोकणवासियांसमोर उभे ठाकले आहेत. ही सगळी दृश्य आम्ही एबीपी माझाच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण ही दृश्य बघून मदतीचा जास्तीत जास्त ओघ कोकणाकडे जावा, कोकणच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहावा. यानंतर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी राहुल तपासे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. राहुल, हे बिजारक जे चित्र दिसते ते आपण ड्रोनच्या माध्यमातून आपल्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण दाखवतच आहोत. मात्र या ड्रोन मधून खऱ्या अर्थानं या कोकण मधल्या ज्या हरिहरेश्वर, श्रीवर्धन, बाणकोट ह्या परिसरामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याची दाहकता खऱ्या अर्थानं दिसते. ड्रोनच्या माध्यमातून दिसत असताना या भागामधले जे प्रमुख रस्ते आहेत ते प्रमुख जे हरिहरेश्वर, श्रीवर्धन या ठिकाणी जाण्यासाठी फक्त रस्ते हे उघडे केलेले आहेत. त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे. मात्र या प्रमुख तालुक्यांच्या अंतर्गत असलेली जे छोटी मोठी गावं आहेत ती आजही या ठिकाणी रस्ते उघडे झालेले नाहीत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. आजही ही लोक जगाच्या संपर्कात नाहीत. या लोकांचं हे चित्र या ड्रोनच्या माध्यमातून आपण एबीपी प्रेक्षकांना दाखवत आहोत. अतिशय विदारक चित्र या लोकांचं आहे आणि खरंच तू म्हणाली तसं या लोकांना आता मदतीचा खऱ्या अर्थानं मदतीसाठी लोकांनी आता पुढे आलं पाहिजे. या कोकणवासियांना उभं करण्यासाठी सगळ्या लोकांनी मदत केली पाहिजे असंच एकंदरीत आहे. आत्ताची कुठंतरी हरिहरेश्वर पर्यंत एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे काल रात्री उशिरा. त्यामुळे आता या लोकांना बऱ्यापैकी आधार मिळालेला आहे. मात्र यापासून ज्या काही वाड्या वस्त्या आजूबाजूच्या परिसरात आहेत त्याच्यामध्ये भवाननगर असेल, बेंकोल असेल, साक्षी बहिरे असेल, सावरधारी असेल, या भागातल्या लोकांपर्यंत अजूनही लोक पोहोचू शकलेले नाहीत. अजूनही लोक तिथली बाहेर पडू शकलेले नाहीत. इतकं विदारक चित्र हे या परिसरामध्ये पाहत असताना अनेक जण जे काही जखमी झाले या त्याच्यामधली लोकांना बाहेर काढतानाही मोठ्या प्रमाणात अडचण झाली. हे या ड्रोनच्या माध्यमातून ह्याच्यातून दिसू शकतं की इथली परिस्थिती काय झाली असेल. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे राहुल. त्यामुळे कोकण वासियांना उभं करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. एक वीट उभी करण्यासाठी एक हात जरी महाराष्ट्रातून पुढे आला तरी सुद्धा कोकण पुन्हा एकदा उभं राहू शकतं. त्यामुळे समस्त कोकणवासियांची हीच इच्छा आहे की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा, या एका शब्दाची आणि या धीराची त्यांना अतिशय गरज आहे. या जोरावरती ते पुन्हा एकदा पुनश्च हरिओम म्हणत सगळ्याची नव्यानं सुरुवात करू शकतात.